नमस्कार मित्रांनो, मी राजेश पाटील आज तुमच्यासमोर नीता मामी या कथेचा तिसरा भाग तुमच्यासमोर सादर करणार आहे. मित्रांनो, हा भाग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या नळाला पाणी सुटल्याशिवाय राहणारच नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. या अगोदरचे 2 भाग तुम्ही ऐकलेलेच असतील. अशी अपेक्षा व्यक्त करून मी आजच्या कथेच्या पुढच्या भागाला थेट सुरुवात करत आहे. आता यापुढे आपल्याला या कथेचे खूपच एकदम मस्त भाग ऐकायला मिळणार आहेत, कारण या कथेमधून मी तुम्हाला जे काही घडलं ते जशास तसं वर्णन करणार आहे. नीता मामीचा नवरा वयस्कर होता व एखाद्या स्त्रीची एखादा पुरुष जर इच्छा पूर्ण करू शकत नसेल तर त्यांचं जे जीवन असतं ते एकदम नीरस असतं. त्याच्यामध्ये रस नावाची चीजच नसते आणि दोघांमध्ये नेहमी हेवेदेवे होतात, भांडण होतात, तंटे कुटाणे अनेक प्रकार आहेत. मग अशा स्त्रिया एकाकी पडतात. नीतासुद्धा तशीच. नीताच्या आईवडिलांनी नीताच्या नवऱ्याची प्रॉपर्टी बघूनच तिला त्याच्या घरी लग्न लावून दिलं होतं. परंतु तिच्या आईवडिलांनी थोडासुद्धा विचार केला नव्हता की आपल्या लेकीची दुसरी पण भूक आहे. फक्त पैशांनी सर्व काही होत नाही. बाकीच्या तिच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा सर्व काही पूर्ण होतील का या गोष्टीकडं तिच्या आईवडिलांचं अजिबात लक्ष गेलं नसावं. कारण ते जर त्यांचं लक्ष गेलं असतं तर त्यांनी तिच्या भावनेंचा पण आदर केला असता, विचार केला असता. परंतु नीताच्या घरच्यांना या गोष्टीची काही देणं घेणंच नव्हतं. एकतर नीताला 4-5 बहिणी. घरची परिस्थिती तशी बेताचीच. तसं बघितलं तर ती काही एवढे भिकारी नव्हते. घरून पैसे वगैरे सर्व काही ठीक, परंतु एवढ्या पोरी 4-5 पोरींची लग्न लावून द्यायचं म्हणल्यानंतर तिच्या वडिलांना तर खूपच अवघड होतं. मग त्याच्यामध्ये नीताचा नवरा जो होता तो जास्त वयाचा असल्यामुळं नीताचे सर्व चोचले तो पुरवू शकत नसे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीता अगोदरपासूनच, म्हणजे ती जशी वयात आली तेव्हापासूनच ती चंचल होती. तिचा स्वभाव थोडासा हावरट होता आणि हे सुख जे असतं, जे स्त्री सुख, ते तिनं अगोदरपासून ओरबडलेलं होतं. तिच्या घराच्या शेजारचे, तिच्या कॉलेजमधले अनेक तिला बॉयफ्रेंड मित्र होते. अनेक मित्राकडून तिनं तिची भूक भागून घेतलेली होती. आता लग्नानंतरसुद्धा तिला असंच करावं वाटायचं. परंतु नवऱ्याच्या घरातले सर्व लोक, त्यांचं खूप घर मोठं होतं. घरात व्यक्ती जास्त होते. बाहेर जायची परवानगी नाही. जे काही करायचे ते घरातच. घराच्या बाहेर दुकान म्हणा, राशन म्हणा, काही आणायचं, ठेवायचं, करायचं जर म्हणलं तर तिचे दीर, तिचा नवरा, तिचे सासू सासरे हेच सर्व लोक बघायचे. त्याच्यामुळं घराच्या बाहेर नीताला निघायला जमायचंच नाही. एवढं मोठं घर, एवढी मोठी बिल्डिंग, परंतु तिने काही समाधानी सुखी नव्हती. दुपारच्या वेळेला तशा प्रकारचे चित्रपट मोबाईलवर पाहणं हा नीताचा नित्यक्रम झालेला होता. त्याच्यामुळं तिच्या ओटीपोटात दुखायला सुरुवात झाली. कारण साठलेलं पाणी कुठून तरी बाहेर निघालं पाहिजे. आणि नवरा असा की तो वयानं थोराड असल्यामुळं 2-4 दणके देऊन तो लगेच बाजूला व्हायचा. नीताचं काहीच होत नसे. त्याच्यामुळं तिचं समाधान न झाल्यामुळं ती रात्र तळमळत राहायची, रात्रभर तडफडत राहायची. काय करावं आणि काय नाही तिला काही समजायचं नाही. परंतु बोलणार तरी कोणाला, सांगणार तरी कोणाला, काय सांगणार, काय बोलणार, कसं म्हणणार. नीतानं 1-2 वेळेस तिच्या धीरांकडून सुद्धा तिच्या अपेक्षा पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न केला. परंतु तिचे धीरसुद्धा तिच्या नवऱ्याप्रमाणेच मठ्ठ. तिचा एक धीर जो होता तो 22-23 वर्षाचा, परंतु तो डोक्यानं मठ्ठ. एक वेळेस असं झालं, नीतानं त्याला जवळ घेतलं आणि ती त्याच्याकडून तिची भूक भागून घेणार होती. तिनं त्याला स्वतःच्या अंथरुणामध्ये घेतलं. परंतु त्याला काय वाटलं काय माहीत नाही. तो बोंबलत उठला आणि जाऊन त्यानं त्याच्या आईला सांगितलं, मला नीता वहिनी स्वतःच्या अंथरुणामध्ये बोलवते. खूपच मोठा कुटाणा. सर्वत्र आरडाओरड झाली. अगं, तुझा नवरा वयस्कर आहे म्हणून तू असले धंदे करतेस का? तिच्या सासूनं तिला मरेस्तूर कुटलं, भरपूर मारलं. आता समाजामध्ये बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण घरातल्या घरातच दाबलं गेलं. नीताचा सासरा अधूनमधून तिच्याकडे बघायचा. नीताला वाटायचं त्यानंसुद्धा मला जवळ घ्यावं, आपल्यावर माया करावी, मला चांगलं एकदम मस्त कुस्करून काढावं, चोळावं. परंतु तिचा सासरासुद्धा फक्त आपापल्या नजरेनंच बघायचा. आता काय करावं तिला काही समजायचं नाही. मग नीता घराच्या आजूबाजूच्या पोरांकडं पण बघू लागली. कधीकधी माझ्याकडं पण बघायची. पण हे काही तिला कधी जमलं नाही. कारण घरी यायचं आणि कार्यक्रम व्हायचं हा प्रश्न कधी सक्सेस झालाच नव्हता. बरेच दिवस ती सासू सासऱ्यासोबत राहिल्यानंतर तिचे सासू सासरे दुसऱ्या गावी राहायला गेले होते. आता तिचा नवरा आणि ती दोघेच आमच्या घराच्या शेजारी होते. एवढं असूनसुद्धा तिचा नवरा एवढा संशयी. घराच्या बाहेर जायचं म्हणलं की तो तिला घराच्या बाहेरून कुलूप लावून जायचा. त्याच्यामुळं दुसरा माणूस घरात प्रवेश करणं शक्यच नव्हतं. तिला बोलायचं म्हणलं तर एकतर फोनवर बोलायचं किंवा
तिच्या घराच्या खिडकीजवळ जाऊन उभं राहायचं आणि खिडकीतून तिला बोलायचं. अहो, काही जरी झालं तर खिडकीतून बोलून तिची भूक थोडीच भागणार आहे आणि कॉलवर बोलून काय होणार? उलट तिच्या भावना भडकायच्या. तिला ते सुख पाहिजेच असं वाटू लागलं होतं. आता रोज रोज चित्रपट बघून ती स्वतःचं मन रमवू लागली. कधी काकडी, कधी गाजर, कधी मुळा, तर कधी पाण्याची बाटली याचासुद्धा ती वापर करू लागली. आता काय करावं काय नाही तिला काही सुचत नव्हतं. ज्या दिवशी मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो त्या दिवशीची ही गोष्ट आहे. त्या दिवशी ती जरा जास्तच भावनिक झाली होती आणि तिने त्या दिवशी चांगले 2-3 घंटे तशा प्रकारच्या चित्रफित पाहिल्यामुळे तिला आता कंट्रोल होणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळं तिच्या ओटीपोटात दुखायला सुरुवात झाली. मी डॉक्टरांकडे तिला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मला स्पष्ट सोप्या भाषेत सांगून टाकलं की तिच्यासोबत तो कार्यक्रम व्हायला पाहिजे किंवा कुठल्याही परिस्थितीत तिनं स्वतःचं पाणी बाहेर काढलं पाहिजे. जोपर्यंत तिचं पाणी गळत नाही तोपर्यंत ती समाधानी होऊ शकणार नाही. ती एकदम असंतुष्ट स्त्री आहे. अशा डॉक्टरांच्या बोलण्यामुळं आता मलासुद्धा वाटू लागलं की बरोबर आहे, नीताचा नवरा तिचं पोट भरू शकत नाही. तिला जे काही पाहिजे तो तिला देऊ शकत नाही. जर तसं असतं तर केव्हाच त्यानं तिची भूक भागवली असती. आता हे काय जे काय होत होतं ते असू द्या, आपल्याला काय करायचं आहे असं पण म्हणून मी सोडू शकलो असतो. परंतु नीताचा तो एकदम कोमल चेहरा, तिचं ते रूप सर्व काही मी मनात आठवू लागलो आणि मला वाटू लागलं काय राव, ती मला रिस्पॉन्स देत होती आणि असं पण तिचा नवरा मला घरी यायला जायला कधी रोकटोक करत नाही. आता तर 2 दिवस चांगले तो बाहेरगावी जाणार आहे, मग माझी चांदी आहेच ना. मी जर संधी घेतलीच तर काय अडचण आहे, उडवून टाकू बार एकदा. आली अंगावर घेतली शिंगावर, जाऊ द्या चला असा विचार करून मी आता त्या दिशेने पावलं टाकू लागलो. नीता मला विचारत होती, तू कसं काय म्हणलास, मला चक्कर आली, असं झालं तसं झालं, असं दवाखान्याचा आमचा बराच वेळ विषय चालला. मग मी नीताला म्हणालो, मामी तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे, परंतु तुम्हाला जो सासूरास आहे, तुमच्या नवऱ्याचा तुमच्यावर जो संशय आहे, तुम्ही कोणाकडे तर जाताय, कोणाकडून तर करून घेताय, हे त्याला जे नेहमी वाटतंय त्याचं कारण एकच आहे, तो तुमची भूक भागवू शकत नाही. मी बरोबर बोलतोय ना? तसं ती म्हणाली, राजेश तू एकदम बरोबर नाही, ते एकदम राईट बोलतोयस. मग मी म्हणालो, मामी तुम्ही कुठं जाऊन न करता पण तो केलं म्हणतो, तर केलंसच काय अडचण आहे, मग करून टाका ना. तशी ती मला म्हणाली, अरे मी तुला मगाशीच म्हणले ना, तुला पाहिजे म्हणून सांग. आता मात्र तिने मला 2 वेळेस विचारलं होतं, तुला पाहिजे म्हणून सांग. मला पाहिजे म्हणलो तर ती काय माझ्या अंगावर येणार नव्हती किंवा नाही पण म्हणणार नव्हती, हे मला स्पष्ट समजलं होतं. म्हणून मी म्हणालो, हो ना मामी, मी आत्तापर्यंत कधी घेतलीच नाही, त्याच्यामुळे बघा तुमची जर इच्छा असेल तर मला पण जमते का. मग ती मला म्हणाली, पण तुला करता येते का? मी म्हणालो, तुम्ही आहात ना, तुम्ही शिकवाल तसं करतो मी. मग ती मला म्हणाली, वा रे वा, खोटं बोलतोयस तू, असं कसं शक्य आहे, एवढ्या मोठ्या पाटलाच्या घरचा मुलगा आत्तापर्यंत उपाशी कसा काय राहू शकेल, आत्तापर्यंत तू कितीतरी जणींना घेतला असशील. तसं मी म्हणालो, नाही हो मामी, खरंच मी आत्तापर्यंत नाही घेतलं, मी बघितलंसुद्धा नाही कसं असते ते, प्लीज मला दाखवा ना कसं असते ते. मी आकारसुद्धा बघितला नाही, मी फक्त व्हिडिओमध्ये फोटोमध्येच बघितलं आहे, परंतु प्रत्यक्षात कुठल्या स्त्रीच्या शरीराला हात लावायचासुद्धा मला कधी प्रसंग आला नाही आणि कधी कुठल्या महिलेनं मला जवळ घेतलं नाही. मग नीता मामी मला म्हणाली, ठीक आहे, ते बाहेरचं गेट बंद कर आणि ये आत लगेचच. मी म्हणालो, खरंच म्हणतायत ना? तसं ती म्हणाली, आता का बेंडबाजा लावायचा आहे की काय, परंतु एक गोष्ट आहे. मी म्हणालो, काही गोष्टी अटी शर्ती जे काही असेल ते सर्व काही मला मान्य आहे, परंतु प्लीज मला नाही म्हणू का, प्लीज मला फक्त एकदाच करू द्या. ती मला म्हणाली, हो रे राजा, मी म्हणते ना तुला करू देते म्हणून, पण माझं बोलणं तरी ऐकून घेशील का अगोदर. मी म्हणालो, हो मामी सांगा ना, तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहे. तुम्हाला पैसे पाहिजे असले तर पैसे पण देतो, आणखीन काही तुम्हाला आणून द्यायचं असेल तर ते पण करतो, परंतु मला फक्त एक वेळेस करू द्या, नंतर नाही जरी करू दिलो तरी चालेल. मला कमीत कमी एका स्त्रीच्या शरीराला हात तरी लावल्याचं सुख मिळेल. तशी ती म्हणाली, एवढा हापापला आहेस का? तसं मी तिला म्हणालो, मी आत्तापर्यंत कधी कोणाला स्पर्शसुद्धा केला नाही, बघितलं तर नाहीच नाही, फक्त मोबाईल आणि चित्रपटामध्ये जे काही बघितलं ते बघितलं. मग ती हसू लागली आणि मला म्हणाली, मग तुला एवढं ज्ञान कसं काय आहे, एवढा हुशार कसा काय झालास, तुला मेडिकलचं तर खूप ज्ञान आहे. मी म्हणालो, हो ना, ते पुस्तकी ज्ञान काय कामाचं, कसं करायचं, कसं चोळायचं, कसं दाबायचं, हे सर्व काही तुम्हाला शिकवावं लागेल. ती म्हणाली, हो ठीक आहे, जा तू दरवाजा बंद कर. मी लगेच म्हणालो, हो मी दरवाजाच बंद करायला जात होतो, परंतु तुम्हीच मला थांबवून घेतलात, अगोदर ऐकून घे म्हणून, ते काय होतं ते सांगा, मग मी दरवाजा बंद करायला जातो. मग नीता मामी मला म्हणाली, अरे तुझं सर्व काही ठीक आहे, तू जे बोलतोयस ते सर्व काही मला मान्य आहे, परंतु एकच गोष्ट आहे, आपल्या दोघांमध्ये जे काही होणार आहे ते दुसऱ्या जर कोणाला कळालं तर मग मात्र माझी काही धडकत नाही.
मी म्हणालो, मामी मी काही बँडबाजा वाजवून सांगणार आहे का प्रत्येकाला मला नीतानं करू दिली म्हणून सगळ्याला फिरणार आहे की काय? तशी ती म्हणाली, हो ना, आजकालच्या पोरांना हेच तर खरं हे अवघड असतं. पोरांच्या मनामध्ये एक गोष्ट राहतच नाही. एखाद्या स्त्रीनं किंवा एखाद्या मुलीनं जर एखाद्या पुरुषाला संधी दिली किंवा मुलाला संधी दिली तर तो सगळं गावभर केकलत फिरतो. मला तिने दिली, ती देताळी आहे. अशा एक ना अनेक अफवा सगळ्या गावात पसरतात. आणि आपल्या गावामधले लोक कसे आहेत तुला तर माहीतच आहे. माझ्या नवऱ्याला जर माहीत झालं मी तुला दिले आहे तर मग तर काही खरंच नाही. तो लगेचच इथली रूम बदलून तो मला गावाकडे नेऊन टाकेल. काय करायचं आहे विचार कर. आत्ता कसं तरी ह्या 2-3 महिन्यामध्ये सासू सासऱ्याच्या त्रासातून मुक्त झाले आहे. माझे सासू सासरे गावाकडे गेले आहेत. त्याच्यामुळे मला आता कसं तरी थोडं सुटकेचा श्वास घेता येत आहे. आणि तू जर ही गोष्ट गुपित ठेवत असशील तरच मी तुला द्यायला तयार आहे. मी तिथून लगेच बाहेर जाऊ लागलो. तशी ती मला म्हणाली, काय झालं राजेश? तसं मी म्हणालो, कुठं काय झालं? काही नाही ना. मी तुमच्या सर्व प्रश्नाला आणि तुमच्या सर्व अटी शर्तीला ॲग्री. मला मान्य आहे सर्व काही. दरवाजा बंद करून येतो. ती मला म्हणाली, नुसतं बंद नाही, बाहेरच्या मेन गेटला लॉक पण करून ये. मी म्हणालो, ठीक आहे मामी, येतो लॉक करून. मग मी सरळ मेन गेटकडे गेलो. बाहेरचं तिचं ते जिगजॅग गेट मी लॉक केलं आणि आतला दरवाजासुद्धा आतून बंद केला. गेट आणि दरवाजा बंद केल्यामुळे आता मला भीती काही नव्हतीच. आत आलो तर बघितलं तर मामी स्वतःच्या अंगावरची साडी काढत होती. आता मात्र मामी किती हापापलेली आहे हे माझ्या लक्षात आलं. ते मामीचे एकदम भरदार जे गोळे होते ते माझ्या नजरेमध्ये सामावू लागले. मी तिथंच उभा राहून अक्षरशः तोंडामध्ये बोट घालून मामीचं रूप बघू लागलो.